मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत, तो क्षण आता लवकरच आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, स्वरा घराबाहेर जाताना पाहून सर्वांनाच खूप दुःख झालेलं असतं. स्वरा ही मल्हार जवळच राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, फक्त मोनिका सोडून. तर आता मित्रांनो, मल्हारच्या हाती एक असा पुरावा लागणार आहे, ज्या पुराव्याच्या माध्यमातून स्वरा हीच माझी आणि वैदेहीची खरी मुलगी आहे हे सत्य आता मल्हारच्या समोर येणार आहे. ते कसं, ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या मनावर दगड ठेवून शुभंकरने दाखवलेल्या DNA रिपोर्टमुळे मल्हार हा स्वराला शुभंकरसोबत पाठवण्यासाठी तयार झालेला असतो आणि शुभंकर स्वराला थाटामाटात नेण्यासाठी तयारी करत असतो. तेव्हाच स्वराचा पासपोर्ट आणि विजा काढण्यासाठी शुभंकरला काही कागदपत्रे लागत असतात, जसे की जन्माचा दाखला, आधार कार्ड वगैरे. तेव्हा शुभंकरला माहिती असतं की स्वराला क्षमा आणि विजयने आश्रमातून घरी आणलेले आहे आणि तो लगेच मल्हारला आश्रमातून स्वराचे जे जे डॉक्युमेंट्स आलेले आहेत ना, ते पाठवण्यासाठी सांगतो. तेव्हा आता मल्हार क्षमा आणि विजयला त्याच्या रूममध्ये बोलावून घेतो आणि आश्रमातून स्वराचे जे जे काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत ना, ते शुभंकरला पासपोर्ट आणि विजा काढण्यासाठी लागत आहेत असं सांगतो आणि ते सर्व डॉक्युमेंट्स तो शुभंकरला देण्यासाठी सांगत असतो. त्याच वेळेला हे सर्व बोलणे नेमकी निरंजन मामा ऐकतात आणि निरंजन मामाच्या डोक्यामध्ये लगेच एक प्लॅन येतो, कारण स्वराचा जन्माचा दाखला हा फक्त आणि फक्त निरंजन मामाकडेच असतो. मला काहीही करून गट्टेवाडीला असलेला स्वराचा दाखला लवकरात लवकर मल्हार गुरुजींना द्यायलाच हवा, तरच मी माझ्या भाचीला स्वराला अमेरिकेला जाण्यापासून थांबवू शकतो असा विचार निरंजन मामा करतात. तेव्हा निरंजन मामा लगेच कामाला लागतात आणि ते गट्टेवाडीला जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे क्षमा आणि विजय स्वराचे जे काही डॉक्युमेंट्स असतात ना, ते सर्व डॉक्युमेंट्स आता मल्हारकडे देतात. सर्व सत्य माहिती असूनही की स्वरा ही वैदेही आणि मल्हारचीच मुलगी आहे, तरीही विजय आणि क्षमा आपल्या काळजावर दगड ठेवून फक्त आणि फक्त स्वराने त्यांना घातलेल्या शपथेमुळं गप्प असतात आणि मनातल्या मनात ते खूप कुढत असतात, स्वतःलाच दोष देत असतात. तर नियतीने आपल्यावरही काय वेळ आणली म्हणून आता दोघेही रडू लागतात. तर इकडे स्वराही, मला या बाबासोबत अमेरिकेला नाही जायचं, मला माझ्या खऱ्या बाबासोबतच राहायचं आहे, देवा मला या संकटातून बाहेर काढ म्हणून बाप्पाकडे प्रार्थना करत असते. त्यानंतर इकडे मल्हार ती सर्व कागदपत्रे घेऊन शुभंकरकडे जातो आणि त्याच्या हातावर ठेवतो. त्यानंतर आता शुभंकर देखील कामाला लागलेला असतो. US विजासाठी जन्मदाखला हा आवश्यक असतो आणि नेमके विजय आणि क्षमाने स्वराची जी काही कागदपत्रे दिलेली असतात त्यामध्ये तिच्या जन्माचा दाखलाच नसतो. त्यामुळे शुभंकरला मोठा धक्काच बसतो. सुरुवातीला शुभंकरला स्वराचा विजा मिळत नसतो आणि त्याचमुळे शुभंकर हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. आपल्याला काहीही करून स्वराला अमेरिकेला घेऊन जायचं आहे, त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला मी आता तयार आहे असं बोलत शुभंकर आपला पैसा पणाला लावतो आणि या सगळ्या घडामोडीमध्ये 5-6 दिवस उलटून जातात. तर दुसरीकडे देवाच्या कृपेने निरंजन मामा हा त्वरित गट्टेवाडीला जातो आणि स्वराच्या जन्माचा जो काही खरा दाखला असतो तो आता वाऱ्याच्या वेगाने निरंजन मामा पुन्हा एकदा घेऊन आलेला असतो. परंतु हा जन्माचा दाखला मल्हारला कसा दाखवायचा असा मोठा प्रश्न आता निरंजन मामाला पडलेला असतो. तर दुसरीकडे शुभंकर पैसा पणाला लावून स्वराचा विजा मंजूर करून घेतो आणि त्यामध्ये त्याने खोटेपणाही केलेला असतो. अखेर तो दिवस येतो ज्या दिवसाची शुभंकर अगदी मनापासून वाट पाहत असतो. तेव्हा शुभंकरला स्वराला कधी एकदा मी अमेरिकेला घेऊन जातो असं होत असतं आणि तो सगळी तयारी करून मल्हारकडे येतो. तेव्हा मल्हारला मनातून खूप वाटत असतं की स्वराने येथून जाऊ नये, माझ्या जवळच राहावं. परंतु मित्रांनो, त्याचा प्रामाणिकपणा, मल्हारचा तो सच्चेपणा त्याला सांगत असतो की स्वरावर फक्त आणि फक्त तिच्या खऱ्या वडिलांचा म्हणजेच या शुभंकरचा अधिकार आहे. आपल्याला कितीही वाटू देत, परंतु अखेर स्वरा आहे तर शुभंकरची मुलगी ना.
मग माझ्या मनाला कितीही वाटू देत की स्वरा इथे थांबायला पाहिजे, परंतु आता ते शक्य नाही असा विचार करून मल्हार खूप नाराज होतो आणि काळजावर दगड ठेवून तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत असतो. स्वरा जाणार म्हणून मोनिका तर इकडे खूप खुश झालेली असते. आपण एका दगडामध्ये दोन पक्षी मारले, एक म्हणजे सनी आणि दुसरी म्हणजे ही स्वरा. आता हे दोघे जण कायमचे माझ्या आयुष्यातून निघून जाणार. मग माझ्या मल्हारवर, या घरावर, प्रत्येक माणसावर फक्त आणि फक्त माझंच राज्य असणार म्हणून मोनिका आनंदाने नाचू लागते. पिहूसुद्धा खुश झालेली असते. तेव्हा कधी एकदा स्वरा आणि हा शुभंकर अमेरिकेला निघून जातात असं मोनिकाला वाटत असतं. परंतु मित्रांनो, नियतीला ते अजिबात मंजूर नसतं. शुभंकर स्वराला तुझं सगळं आवरलं का? आपल्याला निघायचं आहे, आता 10ची फ्लाईट आहे म्हणून सांगत असतो. तर आता स्वतःच्या मनावर दगड ठेवत स्वरा हो असं म्हणते. तेव्हा स्वरालाही घरातून निघून जावंसं वाटत नाही. परंतु मोनिकाने दिलेल्या धमकीमुळे मल्हारचा जीव तिला खूप प्रिय असतो. आपल्या बाबांना काही होणार तर नाही ना म्हणून ती घाबरलेली असते. बाबा, मी तुमचा निरोप घेते आणि मी लवकरच येईल असं स्वरा मल्हारला सांगू लागते. ती शुभंकर बरोबर जाण्यासाठी निघालेली असते आणि मित्रांनो, त्याच वेळेला मोठा चमत्कार होतो. कारण निरंजन मामा स्वराला मोठ्यानेच थांब असं ओरडतात. तर ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. मल्हार निरंजनला काय झालं, तू स्वराला का थांबवत आहेस म्हणून विचारतो. त्यावर निरंजन मामा म्हणतात की स्वरा काही विसरली तर नसेल ना, एकदा मी चेक करून पाहतो, थांबा. असं म्हणत आता निरंजन मामा स्वराच्या रूममध्ये जातात आणि पटकन आतमध्ये मामाने जो काही स्वराचा खरा जन्मदाखला ठेवलेला असतो आणि तिच्या काही वस्तू असतात ज्या गट्टेवाडीला ती विसरून आलेली असते, त्या घेऊन मल्हार समोर येतो. तर इकडे सर्वजण निरंजन मामा बाहेर येण्याची वाट पाहत असतात, कारण फ्लाईटचा टाईम झालेला असतो. तेव्हाच निरंजन मामा मल्हारकडे येतो आणि मल्हारला स्वराच्या गाठोड्यामध्ये हा कागद सापडला असं सांगतो. तेव्हा मल्हार तो कागद खोलून पाहतो आणि ते पाहून मल्हारच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण स्वराच्या जन्माच्या दाखल्यावर त्याच्या वैदेहीचं नाव असतं आणि जन्माचे ठिकाणसुद्धा गट्टेवाडी असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि या दोन्ही गोष्टी पाहून मल्हारला सर्व त्याचा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. स्वरा ही दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच मुलगी आहे याची आता मल्हारला पक्की अशी खात्री पटलेली असते. तर इकडे शुभंकर स्वराचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागतो. तेव्हा मल्हार रागानेच शुभंकरला, थांब, स्वराला मी तुला कुठेही घेऊन जाऊ देणार नाही असं म्हणतो. मल्हारच्या तोंडून पडलेली शब्द ऐकून शुभंकरला मोठा धक्काच बसतो. तो मल्हारला काय झालं ते विचारतो. तेव्हा स्वराचे बर्थ सर्टिफिकेट तुझ्याकडे नसताना तू स्वराचा विजा कसा मंजूर केलास असा प्रश्न मल्हार विचारतो. आणि तेव्हा मात्र शुभंकर खाली मान घालतो आणि घडलेला सर्व प्रकार तो सांगू लागतो. तेव्हा मल्हार शुभंकरला, मी तुला तुझ्या प्रामाणिकपणावर, सच्चेपणावर विश्वास ठेवून स्वराचा हक्क दिला होता, परंतु तू त्या लायकीचा नाहीस. कारण स्वराचे खरे बर्थ सर्टिफिकेट माझ्याकडे आहे आणि बर्थ सर्टिफिकेटवर स्वराच्या आईचे नाव वैदेही आणि स्वराचे जन्मठिकाण गट्टेवाडी असं लिहिलेलं आहे. स्वरा दुसरी तिसरी कोणी नसून माझी स्वतःची मुलगी आहे. माझं रक्त स्वरामध्ये आहे. मी तुला स्वराला हातसुद्धा लावू देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु स्वरा फक्त आणि फक्त माझीच आहे असं म्हणत तो आता शुभंकरच्या हातातून स्वराला हिसकावतो. तर मित्रांनो, आता सत्य समोर आल्यानंतर मोनिकाचा खोटेपणा मल्हारसमोर कसा उघड होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.